राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दलची मोठी खुशखबर देखील आज समोर आली आहे। कारण की राज्य सरकारने या हप्ता वितरणाचा शासन निर्णय निर्गमित केला असून यामध्ये 7व्या हप्त्यासाठी लागणारा निधी आणि 7वा हप्ता वितरण करण्याची तारीख या सर्व बाबी नमूद करण्यात आल्या आहेत। यासोबतच सध्या राज्यामध्ये वितरित होत असलेल्या 2024च्या थकीत पीक विम्याबाबतची आणि अवकाळी पाऊस अनुदान कर्जमाफी याबाबतची देखील एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे। त्यामुळे सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। राज्यामध्ये सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर, शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। पावसामुळे राज्यामधील 14 लाख हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट झाले आहेत, त्यांचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई तात्काळ द्यावी याचे आदेश आता देण्यामध्ये आले आहेत। अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली आहे। पंचनामे झाल्याशिवाय नुकसान भरपाई देता येत नाही, कोणतीही मागणी नसताना हे आदेश देण्यामध्ये आले आहेत। अशा प्रकारची माहिती देखील मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे। बहिणींच्या पडताळणी अंती सर्वात मोठा घोळाला उघडकीस, लाडकी बहिणीचा निधी लाटणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता होणार आहे कारवाई। लाभ घेतलेल्या पुरुषांच्या देखील बँक खात्याची आता चौकशी करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असताना देखील लाभ घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे। तसे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत। तसेच योजनेचा लाभ घेतलेल्या 12,000हून अधिक पुरुषांच्या देखील बँक खात्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी दिली आहे। राज्यामधील शेती योजनांचा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी, कृषी योजनांमध्ये आता लकी ड्रॉ झाला बंद, पहिला येणार त्याचा फायदा होणार। विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी लॉटरीची पद्धत कृषी विभागाने आता बंद केली आहे। आता प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यालाच प्रथम प्राधान्य देण्यात येईल। नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी देखील तयार होणार आहे। कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड आता लॉटरी पद्धतीने करण्यात येणार नाही, तर नव्या धोरणानुसार आता प्रथम अर्ज करणाऱ्या प्राधान्याने निवड करण्यात येईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज करावेत, अशा प्रकारचे आवाहन प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांनी केले आहे। राज्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान, पीक पंचनामे सुरू, आता मदतीची शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा। 14 ते 19 ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील आता नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन पंचनामे करायला सुरुवात केली आहे आणि पंचनामे पूर्ण झाल्यावरच एकूण नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल, अशा प्रकारची शक्यता आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना नक्कीच नुकसान भरपाईचे वितरण करण्यात येईल, अशा प्रकारची आशा व्यक्त करण्यात येत आहे। आता घरामध्ये नवीन पाहुणा येणार, मातृवंदना योजनेअंतर्गत 5,000 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार। दुसरी अपत्य मुलगी झाल्यास मिळणार आहे 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ। आता या योजनेच्या नियमामध्ये बदल करण्यात आला असून आता आरोग्य विभागाच्या आशा सेविकांऐवजी अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। यामुळे गर्भवती महिलांनी आता थेट अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन योजनेसाठी अर्ज करायचा आहे, अशा प्रकारचे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधते वेळेस केले आहे। राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आर्थिक मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा केली गतिमान, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या देखील सूचना विवेक जॉन्सन यांच्या मार्फत देण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता मागील काळामध्ये म्हणजे मागील 2 दिवसापासून राज्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली असून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच आर्थिक मदत जमा करण्यात येणार असल्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशाही प्रकारची लूट, अधिकारी आणि कर्मचारी रडारवर, सरकारची दिशाभूल करून लाटला लाभ, 125 जणींची यादी जिल्हा परिषदेमध्ये धडकली। जिल्हा परिषदेच्या काही महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेच्या गैरप्रकारे लाभ घेतला असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे। शासनाची दिशाभूल करून अपात्र असताना देखील या योजनेचा लाभ लाटला आहे। ग्रामविकास विभागाने अशा 125हून अधिक महिलांची यादी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवली असून यांची आता तपासणी करण्यात येणार आहे। सोयाबीन दरवाढीची आशा मावळली,
बाजारामध्ये आवक वाढतात सोयाबीनच्या दरामध्ये घसरण। मागील काही दिवसांपूर्वी बाजार समित्यामध्ये मात्र सोयाबीनच्या दरामध्ये तेजी आली होती। यानंतर दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यावर भर दिला। त्यामुळे बाजार समित्यामध्ये सोयाबीनमध्ये आवक वाढू लागली आणि बाजार समित्यामध्ये सोयाबीनची आवक वाढू लागतात दरामध्ये मात्र घसरण सुरू झाले आहे। बाजार समित्यामध्ये शनिवारी सोयाबीनचे कमाल दर सरासरी 4700 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पाहायला मिळाले आणि काल या दरामध्ये 200 रुपयांची घसरण पाहायला मिळाली असून काल दर 4500 रुपयांच्या खाली पाहायला मिळाले। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। कांदा अनुदानाचा आता अखेरकार मार्ग मोकळा। शासनाने 2 वर्षापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले होते। मात्र पात्र असून देखील तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले होते। आता याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 52,71,644 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आणि ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट लिंकिंग चुकले, अनुदान लगेच थांबले। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 8 महिन्यापासून अनुदान रखडले। 10 वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड आता अपडेट केले नाही, आधार लिंकिंग झाले नाही, दुसऱ्याच कोणत्यातरी बँक खात्याला आधार कार्ड लिंक झाले। अशा विविध कारणामुळे अनेक ज्येष्ठ आणि निराधार लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान गेल्या 8 महिन्यापासून रखडले आहे आणि या लाभार्थ्यांनी तात्काळ आपले आधार कार्ड अपडेट करावे आणि लिंक करून घ्यावे आणि आपल्या अनुदानाचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आश्वासन राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येत आहे। सॉफ्टवेअरच्या खोड्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, सुधारणा करा। शेकडो शेतकरी ई पीक पाणी नोंदणीपासून आणखीन देखील वंचित आहेत। सॉफ्टवेअरच्या समस्येमुळे शेतकऱ्यांच्या ई पीक पाणी नोंदणीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत। यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे। शासनाने सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा न केल्यास शेकडो शेतकरी ई पीक पाणीच्या नोंदणीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे तात्काळ यामध्ये सुधारणा करून आता नवीन एक सॉफ्टवेअर अपडेट करावे अशा प्रकारचे मत शेतकऱ्यांच्या मार्फत व्यक्त करण्यात येत आहे। कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या 19 जिल्ह्यामध्ये नोटिसा। कर्जमाफीची अजून देखील शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा। महाराष्ट्रामधील 19 जिल्ह्यामधील 1.5 लाखांहून अधिक शेतकरी बँकेच्या थकबाकीमुळे NPA म्हणून घोषित देखील करण्यात आले आहेत। शासनाच्या मार्फत आता कर्जमाफीची अपेक्षा असताना निर्णय लांबल्याने बँकांनी वसुली नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे आणि शेतकऱ्यावर यामुळे मोठा आर्थिक दबाव वाढला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। बांगलादेशने आयात बंदी हटवली, कांद्याच्या दरामध्ये अल्पशी सुधारणा। बांगलादेश सरकारने कांद्याच्या आयातीवरील बंदी हटवल्यानंतर आशिया खंडामधील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये अल्पशी सुधारणा सध्या आढळून येत आहे। मात्र दरवाढ शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगीचा सूर सध्या दिसून येत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि तात्काळ अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार अंतापूरकर यांची मागणी। विधानसभा मतदारसंघामध्ये 16 आणि 17 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संकटामध्ये सापडले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशा प्रकारची मागणी अंतापूरकर यांनी या ठिकाणी केली आहे। तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। पाऊस अजून देखील 16 जिल्ह्यांना दणका देणार। राज्यामध्ये पावसाचा जोर पुढील 2 दिवस कायम राहणार आहे। मागील 2 दिवसांमध्ये पावसाने राज्यामध्ये धुमाकूळ घातला असून जवळपास 15 लाख एकरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले। राज्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे। त्यामध्ये आज कोकण, घाटमाता आणि पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर मग ह्या होत्या आज दिवसभरामध्ये झडपड्याच्या ठळक बातम्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।